गाडी चालवतात बाबा. फुल ट्रॅफिक जाम आहे आणि पुढे तिकडे मंदिर आहे. तर आता आपण आलेलो आहे मंदिरात आपल्या नवलादेवी मातेच्या. आज आहे देवदीपावली, त्यानिमित्त जत्रा असते आपल्या गावामध्ये, केळवली गाव, तालुका राजापूर. सो त्यानिमित्ताने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि कशी काय जत्रा असते, काय कसं काय सोहळा असतो आणि काय काय असतं त्याच्यामध्ये, ते सर्व या व्हिडिओत दाखवण्यात येईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कोणी डबल लाईन करू नये, सिंगल लाईन या ठिकाणी येऊन महाप्रसाद घ्यायचा आहे. महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर. नमस्कार मंडळी, आपण आलो आहे कोकणात. तुम्ही बघितलं असेल, देवीचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता पालखी बाहेर काढतील. तो सोहळा बघायसाठी आपण थांबलो आहे. बघा, तुम्हाला आवाज येत असेल. आता पालखी बाहेर काढतील. पालखी सोहळा नक्की बघा. एवढ्या वेळ गेलेलो याला खारेपाटणला, व्हिडिओ अपलोड केला आणि मग वरती आलो. म्हटलं बरोबर पालखी सोहळ्याच्या वेळीत आपण वरती जाऊ.
हा रस्ता आला वरती, इकडं आपलं घर आणि वरती गांगोबा देऊळ आहे, तिथे पालखी येते. तिकडून 5 राऊंड झाल्यावर मंदिराचे. बाकी संध्याकाळचा निसर्ग बघा काय भारी एकदम. एकदम शांतता आहे, फक्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत. आता पण रात्री पण जायचा प्रयत्न करणार आहे. रात्री काय 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 असतं आणि रात्रीचा नजारा कसा असतो तो आपण शूट करायचा प्रयत्न करू नक्की. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा इथून आलो आपण आणि हे मंदिर इथे. देवी माझी आई श्री माझे मराठी 5 बघा इथे पालखीला सोडून आलंय आणि इथे बघा गाडी चालवतात बाबा. राऊंड मारून आलेले आहेत रिटर्न. काय आपली गाडी कशी आहे चालू? याच्या अगोदर चालवला नाही ना, लाईक स्कूटर चालवला नाही पहिलाच टाइम बसले. हा फरक आहे की नाही पण चालवलं नाही गाडीत. आणि असं काही निसर्ग बघा एकदम भारी. रात्रीचे वाजले 9:30 आणि आपण आता निघालोय परत मंदिराकडे. रात्रीचा नजारा कसा असतो ते बघूया एकदा. बघा इकडे पप्पा आहेत, भाऊ. अजून अनाउन्समेंट चालू आहे. बघूया आता रेलचेल काय आहे तिकडे जाऊन कळेल आपल्याला. गावी आलोय ना, ते गावी आलो होतं मोबाईल. रात्री आज जरा थंडी कमी आहे, काल थंडी जास्त होती. शांत एकदम भारी, फिरायला भारी वाटतं एकदम रात्रीचं. 10 वाजता तिकडे ठेवा कोणीतरी त्याच्या दुकानात आपण काढलो. बघा रोषणाई काय केली आहे बघा रात्रीची. अजून पुढे दाखवतो तुम्हाला.
हे बघा नमनाचा कार्यक्रम पण होता आपल्या इकडे जत्रेमध्ये रात्री आणि मस्त एकदम भारी वाटलं ऐकून. हे मी प्रत्यक्षात पहिल्यांदा हे असं बघितलं होतं, ऐकून खूप भारी वाटलं. आणि हे धोपेश्वर गावातून नमन कार्यक्रम आला होता आणि त्याच गावात आपण उद्या जाणार आहोत. ते कशाला जाणार आहोत ते नक्की व्हिडिओ पाहत राहा. हे बघा आता आपण रात्री वार्तालाप करत करत आपल्या रोडला आलो आहे. एरवी हा रोड एकदम सामसूम असतो आणि आज बघा फुल ट्रॅफिक जाम आहे आणि पुढे तिकडे मंदिर आहे. तिथून आपण चालत आलो. बघूया तरी म्हटलं पार्किंग कुठपर्यंत नाही. एवढी लोक येत असतात आपल्या इकडे, खूप लांबून लांबून येतात. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या गावच्या जत्रेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि अजून काही कोकणात व्हिडिओ अजून येणार आहेत ते पण नक्की बघा. आणि आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोवर धन्यवाद. बाय बाय.